नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यशोमती ठाकूर. यशोमतीला मी प्रथम पाहिलं ते विधानसभेत. ती सभागृहात तावातावानं काहीतरी बोलत होती. मी माझ्या सहकार्याला विचारलं, या कोण बाई आहेत? त्यांनी सांगितलं, या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडच्या आमदार. सावळा वर्ण, धारदार नाक, टपोरे डोळे, इंदुरी चंदेरी भारदस्त साडीचा दोन्ही खांद्यांवरून घेतलेला अदबशीर पदर, अशी ही मुलगी मला पहिल्या भेटीतच आवडली. हे काहीतरी वेगळं पाणी आहे हे त्याच दिवशी जाणवलं. पुढं काही प्रसंगानं परिचय झाला. आमच्या सचिवांच्या कार्यालयात 1-2 भेटीही झाल्या. ती प्रत्येक वेळी माझ्या हातातलं मोठ्या डायलचं घड्याळ बघून म्हणायची, ताई तुमचं घड्याळ फार छान आहे. तिसऱ्या वेळी जेव्हा ती माझ्या घड्याळाबाबत बोलली त्यावेळी मी माझ्या नकळत घड्याळ काढून तिला दिलं. तिनेही विचार न करता तिचं घड्याळ मला दिलं. मग वारंवार आम्ही मंत्रालयातील माझ्या ऑफिसमध्ये भेटू लागलो. मी माहिती खात्याची संचालक आणि ती सत्ताधारी पक्षाची आमदार. माझ्याकडून या परिचयात योग्य अंतर राखणं क्रमप्राप्त होतं. मात्र एक दिवस ती आली तेव्हा जरा बावरलेली दिसली. म्हणाली, ताई मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. मी म्हटलं, बोला ना मॅडम. यशोमती हळू आवाजात म्हणाली, बाहेरच्या तुमच्या पीएला सांगा थोडा वेळ आत कुणाला पाठवू नका म्हणून. तिनं माझे हात हातात घेतले आणि म्हणाली, मला आजपासून तुम्हाला आई म्हणायची इच्छा आहे. मी तसं म्हटलं तर चालेल का? माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. माझ्याकडून चटकन काही प्रतिक्रिया उमटली नाही. त्यावरती काही बोलली नाही, पण तिचे डोळे मात्र डबडबलेले होते. तिच्या निरागस मागणीनं आणि लाघवी स्पर्शानं माझा संकोच मात्र मावळला. आम्ही त्या क्षणी एकमेकींना जणू दत्तक घेतलं. दिवसाची आमदार म्हणून ती अमरावतीहून दर मंगळवारी मुंबईत यायची. बरोबर 11 वाजता मला भेटून कामाला लागायची. रात्री आम्ही चर्चगेटच्या माझ्या घरी राहत असू. घरी मी आणि माझे पती दोघेच असल्यानं घर एरवी शांत असायचं. पण त्या दिवशी तिच्या चिवचिवाटानं घर भरून जायचं. खूप छान दिवस होते ते. यशोमतीचा कामाचा धडाका फार अचाट आहे. पहाटे 5 वाजताच तिचं काम सुरू होतं. आधी मुलांना फोन करून ती उठवते. मग मतदारसंघातल्या लोकांचे फोन येऊ लागतात. तिलाही काही करावे लागतात. 10 वाजता ती मंत्रालयात हजर असते. दिवसभर वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न घेऊन मंत्रालयातील वेगवेगळ्या टेबलवर फिरताना तिला कंटाळा कसा येत नाही हा मला प्रश्न पडायचा. आता मात्र तीच मंत्री आहे. इतकं मोठं पद मिळवूनही तिला त्याचा कसलाही गर्व नाही. ती आजही खऱ्या अर्थानं स्वावलंबी आहे. ड्रायव्हर नसेल तर अडून न बसता स्वतः गाडी चालवते. प्रसंगी स्कूटरवरनं फिरते. कपड्यांना इस्त्री नसेल तर आजही मुलगी पटकन स्वतःच इस्त्री करते. क्वचित कामवाली आली नाही तर कपड्यांचा आणि भांड्यांचा ढोंगर लिलया साफ करते. कुठलंच काम करायला तिला कमीपणा वाटत नाही. अमरावतीला असताना मतदारसंघात फिरताना ती दिवसाला 10-15 किलोमीटर सहज चालायची. घराघरातील लोकांचे प्रश्न तिला माहिती असायचे. गावातल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं यासाठी तिनं मस्तिकी पाठशाला हा उपक्रम सुरू केलाय. स्पर्धा परीक्षांसाठी तिनं प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं. आपल्या मतदारसंघात चांगले खेळाडू तयार व्हावेत म्हणून मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारलं. विविध खात्यांशी संपर्क साधून तिनं मतदारसंघासाठी मोठा निधी मिळवलाय. आता कोविडच्या काळात पेशंटची व्यवस्था व्हावी यासाठी ती सतर्क असते. रुग्णालयांची व्यवस्था बघण्यासाठी ती PPE किट घालून त्या वॉर्डातही जाते. यशोमतीचा गावापासून दिल्लीपर्यंत अफाट जनसंपर्क आहे. हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व आहे. ती आपली बाजू प्रसंगी समजावून सांगून आणि प्रसंगी आक्रमक रूप धारण करून मांडायची. मध्यंतरी तर तिनं अमरावतीला 15 दिवसांची टाळेबंदी लावून घेतली होती. त्यावर विधानसभेतही खूप टीका झाली. या बाईनं त्याला काहीही उत्तर दिलं नाही. पण पुढील काळात तिचाच निर्णय किती दूरदर्शीपणाचा होता हे रुग्णांच्या संख्येवरून सिद्ध झालं आणि मग तोच अमरावती पॅटर्न राज्यभर लागू करावा लागला. अमरावतीच्या घरी तर सकाळी 8 वाजता ती लोकांना भेटायला तयार असते. घराच्या आतच असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये येऊन बसते. मतदारसंघात तिचे दौरे जवळजवळ रोज सुरू असतात. पुराण काळातील रुक्मिणीचं माहेर कौंडिण्यपूर तिच्या भागात येतं.
त्या तीर्थक्षेत्राचा तिने इतका देखणा विकास केलाय की नदीकाठचा घाट अगदी पाहत राहावासा वाटतो. इथूनच गेल्या 400 वर्षांपासून पंढरपूरला पालखी जात असे. काही कारणानं त्यात खंड पडला होता. तिनं तो पालखी सोहळा परत सुरू केला. दरवर्षी काहीही परिस्थिती असली तरी गुरुपौर्णिमेला यशोमती पंढरपूरला जाते. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ही तिची वारीतली घोषणा फार आवडीची आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तिनं ग्राम सचिवालय उभं केलेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कल्पनेतील हा आविष्कार आहे. विधानसभेची 2014ची निवडणूक तिच्यासाठी फार मोठी परीक्षा होती. यशोमतीची सख्खी बहीण तिच्याविरुद्ध उमेदवार म्हणून उभी राहिली होती. त्यांनी तिला नामोहरम करण्यासाठी अनेक अस्त्र वापरली. आपल्या समाजात स्त्रियांसाठी बदनामीचं अस्त्र फार जीवघेणं असतं, पण ते हलाहल बसवून लाटेच्या विरुद्ध ती मोठा मताधिक्यानं निवडून आली. या सर्व काळात विरोधक पातळी सोडून बोलत होते, अपप्रचार करत होते, पण या मुलीनं मात्र कधीही कुणाबद्दल विपरीत शब्द तोंडातून काढला नाही. आता माझी ही कर्तृत्ववान मुलगी मंत्री झालीय. तिच्या आवडीचं महिला आणि बालकल्याण खातं तिला मिळालंय. अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवणं किंवा मग टाळेबंदीच्या काळात शरीर विक्री करणाऱ्या महिलांना उदरनिर्वाहासाठी धान्य पुरवठा असो, अशा कठीण काळातही नेमका गरजेच्या गोष्टी तिनं न बोलता खूप साऱ्या केल्या. इतक्या सगळ्या व्यापात तिचे घरच्यांकडं तसंच माझ्याकडेही बारीक लक्ष असतं. भेटल्याबरोबर एक्सरे काढावा तसं ती क्षणात सगळं काही टिपून घेते. मग तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. तिला स्वच्छतेची अतिरेकी आवड आहे. तिला घरात नसलेला कचराही दिसतो. ती येणार म्हटल्यावर आम्हाला घराची जरा जास्तच सफाई करावी लागते. तरीही कुठे काही दिसलं की बाई हातात झाडू घेऊन कामाला लागल्याच म्हणून समजा. ती मंत्री झाली तेव्हा तिला विभागाचा पदभार घ्यायचा होता. मी पुण्याहून यावं म्हणून तिनं फोन केला. मी म्हटलं, अगं माझीही खूप इच्छा आहे, पण ड्रायव्हर नाही, थोडी अडचण आहे. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, फार टेन्शन घेऊ नका, पण तुमचा आशीर्वाद असू द्या. लेक एवढी प्रेमानं बोलवते आणि मी जाऊ शकत नाही हे मला कसं तरीच वाटत होतं. आम्ही अनेक खटपटी करून ड्रायव्हर मिळवला आणि थेट तिच्या ऑफिसमध्ये धडकलो तर तिथे ही गर्दी. थोड्या वेळानं आम्हाला बघून ती जवळ आली. अनपेक्षितपणे आम्ही पोचलेलो असल्यानं ती खूप खुश झाल्याचं जाणवत होतं. आधी मला आणि श्रीनिवासच्या ती खाली वाकून पाया पडली आणि मग माझ्या गळ्यातच पडली. मी म्हटलं, मॅडम तुम्ही मंत्री आहात, असं वाकायचं नाही आता. तर ती हसत म्हणाली, आईबाबांसमोर तरी वाकायलाच हवं ना. करोनाच्या पहिल्या टाळेबंदीचा काळ होता. एकदा मी फोनवर तिला बोलून गेले, यशोमती जास्त फिरत जाऊ नकोस, मला खूप आठवण येते आणि काळजीही वाटते. तर म्हणाली, या मुंबईत मग. मी म्हणाले, अगं बाई टाळेबंदीत कसं शक्य आहे. यशोमती यावर काहीच बोलली नाही. सर्वसाधारण बोलणं होऊन संभाषण संपलं. मात्र 2-4 दिवसांनी सकाळीच फोन वाजला. फोनवर यशोमतीच होती. म्हणाली, तू कुठे आहेस. मी म्हटलं, घरी. तर म्हणाली, मी 15 मिनिटात पोचते. ती माझ्या पुण्याच्या घरी आली. त्यावेळी विमान, रेल्वे, बसेस सगळं बंद होतं. ती गाडीनं नेहमीप्रमाणे मुंबईहून अमरावतीला जात होती. मुंबई, नाशिक, जळगाव, अकोला असा तिचा मार्ग होता. तो सोडून आमच्या 2 दिवसीच्या बोलण्यामुळं तिनं उलट वळसा घेऊन किमान 5 तासाचा प्रवास वाढवून घेतला. माझं मन भरून आलं. करोनाची साथ सुरू झाली तेव्हाच तिनं मला ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर पाठवून दिलं आणि वरती दम दिला, घराच्या खाली उतरायचं नाही आणि काही लागलं की मला फोन करायचा. जानेवारीत करोनाचा कहर थोडा कमी झाल्यावर मी तिचा बंगला पाहण्यासाठी मुंबईत गेले. ती नेहमीप्रमाणे बिझी होती. संध्याकाळी मी आणि रवी फिरायला बाहेर गेलो. माझ्या चपलेमुळं 2 वेळा माझा पाय सटकला. घरी परत आलो तर पुन्हा जनता दरबार भरलेलाच होता. मी आत जाऊन बसले. थोड्या वेळानं मला बाहेर बोलावलं गेलं. यशोमती अचानक म्हणाली, तुझी चप्पल दाखव. हां, म्हणजे रवीनं बातमी दिलेली असावी. मी माझी चप्पल दाखवली. ही अशा टाचेची चप्पल टाकून दे, त्यानं तोल जातो. मी म्हटलं, अगं चप्पल नवीन आहे. पण तिकडे अजिबात लक्ष न देता ती म्हणाली, ही घालून बघ. तिच्या पायातली चप्पल मला घालायला लावली आणि योगायोगानं ती मला बरोबर बसली. मी आत गेले. रात्री ती आत आली आणि म्हणाली, चल आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही मेट्रो शूजमध्ये गेलो. तिथं तिनं मला अजून 4 चपला घ्यायला लावल्या. वर आता नीट आणि चांगल्या चपला घालत जा असा दमही दिला. तिची एक गंमत असते. ती सगळी कामं संपून झोपायला आली की मला म्हणते, तू आज झोपायचं नाहीस, आपल्या गप्पा राहिल्यात, आज आपण खूप गप्पा मारूया. मग मी मान डोलावते. ती माझा हातात घट्ट धरून काही बोलायच्या आत क्षणार्धात लहान मुलीसारखी घोरायलाही लागते. ती एवढी थकलेली असते की मला ते सहज लक्षात येतं आणि हसू येतं.
माझ्या या धाडसी कर्तबगार लेकीला नियतीनं मात्र फार खडतर आयुष्य दिलंय. केवळ 28व्या वर्षी तिला वैधव्य आलं. वडिलांचा वारसा म्हणून राजकारणात उतरल्यावर तिथेही अनेक चढ उतार खाचखळगे तिला बघावे लागले. वडिलांचं अल्प आजारात झालेलं अकाली निधन हाही तिला मोठा धक्काच होता. त्यावर सख्ख्या नातेवाईकांच्या भाऊबंदकीला तिला तोंड द्यावं लागलं. माझं देवाकडं आता इतकंच मागणं आहे की देवा, आता माझ्या आयुष्यातील सुखाचे दिवस तिला मिळू देत.